सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। दिव्यांग बंधूंसाठी हा व्हिडिओ आहे। तर हा व्हिडिओ दिव्यांग बंधूंसाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। लक्षपूर्वक ऐका आणि या व्हिडिओचं पालन करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्य परिवहन महामंडळ यांच्यातर्फे दिव्यांगांसाठी आरक्षित सीट या प्रत्येक बसमध्ये अवेलेबल असतात। त्यासाठी चालक वाहक हे आपल्याला मदत करतील। ठीक आहे। जर आपल्याला चालक वाहकाने कुठल्याही पद्धतीनं दिव्यांगांना सीट आरक्षित करून जर दिली नाही तर 112 वर कॉल करायचा किंवा पोलीस स्टेशनला गाडी लावून त्यांच्यावर कारवाई करायची। ते या GR मध्ये नमूद केलेलं आहे। कारण मी बघतो आहे, मी डेली अपडाऊन करतो आहे, त्यामुळे मला या गोष्टीचा अनुभव आहे। GR जरी निघालेला असेल परंतु तो अंमलात आलेला अजून मात्र नाही आहे। बरेच दिव्यांगांना या गोष्टीचा त्रास होतो आहे आणि सर्वसामान्य नागरिकांना हेच विनंती करतो किंवा हेच सांगू इच्छितो की तुम्हाला तुमच्या बसमध्ये कुठल्याही प्रकारचा दिव्यांग जर तुम्हाला दिसत असेल तर स्वतः ती सीट खाली करावी आणि दिव्यांगांना ती जागा त्यांच्या जागेवर त्यांना बसवून देण्याचं काम हे सर्वसामान्य व्यक्तींनी करायला पाहिजे। त्याचसोबत दिव्यांगांच्या सीटवर जर सर्वसामान्य नागरिक बसून असल्यानंतर जर तो उठला नाही तर त्यांच्यावर 5,000 रुपयाचा दंड आणि 2 वर्षाचा जेल यामध्ये तरतूद केलेली आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। धन्यवाद।